जर त्या जमान्यामध्ये 500 महारांनी अख्ख्या पेशव्यांच्या सैन्याला अंगावर घ्यायची हिंमत दाखवली असेल तर तो आपल्याला एक प्रेरणा देतोय आणि तो आपल्याला आपली पुढची दिशा दाखवतो. आज आपण प्रत्येक पावलावर, प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक विषयामध्ये आपण पुढाकार केलेला आहे आणि आपण आपली तरक्की केलेली आहे. पण आपण आपल्या खऱ्या अर्थाने तरक्की आणि पुढाकार जोपर्यंत नाही करू शकत जोपर्यंत जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तसं आपण शासन करती जमात नाही बनू. बाबासाहेबांनी आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला होता की जाऊन आपल्या घरावरती द्या की आपल्याला शासन करती जमात बनायची. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर आज शिक्षण असो, आरोग्य असो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असो, क्रीडा असो, मीडिया असो, आज आपल्या लोकांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला छापा ठेवलेला आहे. फक्त आपण शासन करती जमा करणार. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपण भीमा कोरेगाव इथे विजय स्तंभाच्या खाली लावून हीच आपण एक आश्वासन देऊ आणि आपण सर्वांना हे आश्वासन देऊ की जसं बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते त्यांच्याच विचारावरती चालू, त्यांच्याच स्वप्नावरती चालू आपण एक दिवशी स्वतःला शासन करती जमात म्हणून इकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापित करायचंय म्हणजे करायचं. आणि म्हणून मित्रांनो आज आपण इथे एक महत्वाचा संकल्प करूया. करायचा संकल्प मग म्हणा माझ्या मागे, मी आंबेडकरवादी चळवळ माझ्या खांद्यावरती घेईन. मी संविधानिक हक्क आणि अधिकारांच्या रक्षण करून न्यायासाठी लढेन. परत आहे का? मी संविधानिक हक्क आणि अधिकारांचे रक्षण करून न्यायासाठी लढेन. मी आंबेडकरवादी विचारांच्या लोकांना सत्तेत बसवेन. मी आंबेडकरीवादी लोकांना सत्तेत बसवेन आणि मी सत्ताधारी बनेन. आणि मित्रांनो जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढाच संदेश देतो की आता आपल्या सर्वांसमोर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आलेली. 15 तारखेला महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि ह्या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना नुसता एकच निर्धार करायचा आहे, एकच संकल्प करायचा आहे की माझ्या इकडनं जो माणूस निवडून येईल तो फक्त आणि फक्त आंबेडकरवादी विचारांचा असला पाहिजे आणि तो फक्त आणि फक्त संविधानाच्या रक्षणासाठी काम करायला असला पाहिजे.